नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजचा हा व्लॉग मी त्या लोकांसाठी बनवते आहे जे मला सतत प्रश्न विचारत असतात की तुला मांजरांविषयी किंवा बाकीच्या प्राण्यांविषयी का एवढं प्रेम आहे किंवा त्यांची एवढी का तुला आवड आहे. तर मला त्या लोकांना हे सांगायचं आहे की ही कुठलीही आवड नाही आहे. ही जी काही फिलिंग आहे, जे मला त्यांच्याविषयी जे माझे इमोशन्स आहेत ते शब्दात सांगणं म्हणजे माझ्यासाठी खरंच अशक्य आहे. आणि मॅक्सबद्दल जर सांगायचं झालं तर मॅक्स मला जेव्हा तो 15 दिवसांचा होता तेव्हा सापडला होता. म्हणजे दोघेही कॅट जे ते परचेस केलेले नाही आहेत, ते ॲडॉप्टेड आहेत. आणि सिम्बाची जी स्टोरी आहे ना, ती खूप म्हणजे खूप मोठी आहे. त्याच्यासाठी मला एक सेपरेट ब्लॉग बनवावं लागेल की आम्हाला तो कसा सापडला किंवा आम्ही त्याला कुठून आणलं, काय आणलं. तर ह्याच्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग तयार करेन. आणि मॅक्स आणि सिम्बा हे फक्त माझ्यासाठी पाळीव प्राणी नाही आहेत. ते माझ्यासाठी माझा कम्फर्ट, माझा हॅपीनेस आणि माझं एक छोटंसं जग आहेत. आणि माझ्या आयुष्याचा एकदम सुंदर भाग आहेत आणि राहतील. जेव्हा सगळं जग थोडंसं दूर वाटायला लागतं ना, तेव्हा मॅक्स आणि सिम्बा ही दोघं कायम माझ्यासोबत असतात. मॅक्सचा तो शांत स्वभाव, सिम्बाची ती नटखट एनर्जी, दोघेही अगदी वेगळे आहेत, पण माझ्यासाठी इक्वली स्पेशल आहेत. कधी कधी ना आयुष्यामध्ये खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं, पण तेव्हा मनामध्ये कुठेतरी अशी भीती असते ना की आपण जज केले जाऊ किंवा समोरच्या आपल्याबद्दल काय विचार करेल. पण जेव्हा मॅक्स आणि सिम्हा माझ्यासोबत असतात ना, ही भीती माझी नाहीशी होते. कारण ते जज करत नाहीत, ते करतात फक्त प्रेम, आणि ते पण अनकंडिशनल. आणि आपण जेव्हा त्यांना प्रेम देतो ना, तेव्हा तेही आपल्याला प्रेमच देतात. जेव्हा आपण एखादा पाळीव प्राणी किंवा त्याचं पिल्लू आपण घरी आणतो ना, तेव्हा सुरुवातीला तर सगळेजण त्याच्यावर खूप प्रेम करतात, त्याच्यावर खूप जीव लावतात. कारण ते दिसायला क्यूट असतं, छोटं असतं. पण जसं जसं ते मोठं व्हायला लागतं, त्याची मॅच्युरिटी हिट व्हायला लागते, तेव्हा आपण जसं वाढतो ना तसे तेही वाढत असतात, तेही चुका करत असतात. तर त्या चुका जेव्हा त्याच्याकडून होतात ना, तेव्हा घरातले किंवा बाहेरची लोकं त्याला हेट करायला लागतात. आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण ते पिल्लू जे आईपासून आपण खूप लहान असताना घेऊन आलेलो असतो, तेव्हा त्यांना रस्त्यावर सोडून देतो. प्राण्यांना भूक लागली, काही दुखलं किंवा फक्त प्रेम हवं असेल तर ते आपल्यासारखं शब्दात सांगू शकत नाहीत. आपणच त्यांचा आवाज असतो, आपणच त्यांचं घर असतो आणि आपणच त्यांचं जग असतो. आपण दिलेलं थोडंसं प्रेम त्यांच्यासाठी सगळं काही असतं. आणि त्यांचं दिलेलं प्रेम ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात प्युअर फिलिंग असते, एकदम हॉनेस्ट. आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यातही असाच एखादा पेट असेल तर त्याला फक्त एखादा पाळीव प्राणी न मानता त्याला कुटुंब मानून जपा. कारण त्यांच्या या छोट्याशा आयुष्यामध्ये आपणच त्यांच्यासाठी सगळं काही असतो आणि आपणच त्यांचं आयुष्यही असतो.